वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कायेषु सर्वदा. हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे प्रथम 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती चरणी प्रार्थना करताय. वंदन करतो माझ्या आई गावदेवी मातेला, केलपट्टीला नमन करतोय. आणि मी ओमी सुद्धा टिटवाला सांगोडे आज या दुसऱ्या दिवसामध्ये समालोचनाला सुरुवात करतोय. पहिली मॅच बिग बॅटल दोन्ही संघामध्ये जोडलं जात आहे. एका बाजूने खांडवल, दुसऱ्या बाजूने वडवली. पहिला चेंडू, टायमर सेट नाव, लेट्स प्ले लेट्स बिगिन. शो द क्वालिटी क्रिकेट, शो द गुड गेम. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जोरदार टाळ्या एकदा या सामन्यासाठी. पहिला चेंडू फेकला जातोय. दोन्ही बलाढ्य संघ आहेत या विभागामध्ये. नक्कीच वडवली टीमचा दबदबा राहिलाय, तर भिवंडी विभागामध्ये कांडवल टीमचा दबदबा राहिलाय. पहिला चेंडू, जबरदस्त फटका, दिशा दिली. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. चांगली बॅटिंग करणं खूप गरजेचं असेल जय गावदेव खांडवल टीमसाठी, कारण गोलंदाजीमध्ये धारदार कामगिरी केली आहे. येत्या काही वर्षामध्ये वडवली टीमने प्रभावित केलंय. निखिल ऑन स्ट्राइक. वेगाने बॅट फेकली, परंतु गती प्रदान करणारा गोलंदाज आहे. सँडीला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. या टीमचा कॅप्टन आणि जबरदस्त खेळाडू आहे. अष्टपैलू क्रिकेटसाठी जाणला जातो सँडी. आणि सँडीने नक्कीच सांगितलं की 60च्या आतमध्ये आम्ही नक्कीच त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. चांगला चेंडू पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू, स्विंग याना मेस, डॉट बॉल येतोय. 3 चेंडू आणि धावफलकावर मात्र 1 धाव आतापर्यंत जोडली गेली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सँडी, समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक बोलतो आणि चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार. आजच्या दिवसातील पहिला श्रद्धांजली चषक चौकार. वर येतोय मैदानाच्या आतमध्ये. पाच चेंडू, धावफलकावर आपण 5 धावा पाहतोय. नक्कीच एक मोठी विकेट आली या षटकामध्ये. विचार केला तर निखिलला परतावा लागला. नेट नंबर 3 योगेश्वर आलाय. सौरभ पाटीलची चांगली साथ द्यावी लागेल, कारण सौरभ पाटील तो फलंदाज आहे जो बुडलेली नौका देखील किनाऱ्यावर घेऊन जाऊ शकतो. कांडवल टीमची रन मशीन आहे. विस्फोटक विध्वंसक फलंदाज म्हणून जाणला जातो. भिवंडी विभागामध्ये आमने लोणार असोसिएशनमध्ये जर विचार केला तर सौरभ पाटील चर्चेत राहिलेला खेळाडू आहे. इनफॉर्म बॅटर. यावेळी कटावणी करण्याचा प्रयत्न, खुश आणि खुश होण्याचा प्रयत्न, परंतु पहिला चेंडू निर्धाव योगेश्वरसाठी. आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. आणि ज्याची चर्चा केली होती की सँडी एक चांगला गोलंदाज आहे. वडवडी संघ आपल्या चांगल्या गोलंदाजीसाठी जाणला जातो.
आणि पहिल्या षटकामध्ये त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना पहिल्या षटकामध्ये मात्र 5 धावा खर्च केल्या, 1 विकेट नक्कीच आली आहे. दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक 2 P2चं षटक आहे आणि P2च्या षटकामध्ये आता गोलंदाज संदेशला आपण पाहतोय. पहिलं षटक ज्याने हाताळलं तो सँडी आणि दुसऱ्या षटकामध्ये संदेशला आपण पाहतोय. दोन्ही वेगवान गतीसाठी जाणले जातात, गतीचे महारथी आहेत खऱ्या अर्थानं. यावेळेस स्वीशीट सौरभ पाटीलच्या बाटमधनं पहिला बिग ब्लॉस पाहायला मिळेल का? क्षेत्ररक्षक पळतोय आणि चेंडूला घेऊन सीमा पार देखील जातोय. शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पळत होता आणि चेंडूला पाठवून दिलं थर्डमॅन रिजनच्या बाहेर. सौरभ पाटीलच्या पाठमधनं पहिला चौकार. यावेळी आणखी एक जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक बॅकवर्ड बाउंड्रीला पाठवून दिला. सौरभ पाटीलने इरादे स्पष्ट केलेत, चेंडूला फेकून दिलाय सीमापार. षटकार. सूचना देईल कांडवल टीमच्या खेळाडूंना की आपण खेळाडू कक्षामध्ये कोणत्याही प्रेक्षकांना किंवा मेंटरला बसू देऊ नका, अन्यथा आपल्याला पॅन्टेला सामोरे जावे लागेल, कारण त्या चेअर्स आपण फक्त खेळाडूंसाठी अवेलेबल करून दिल्या आहेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आणखी एक चांगला स्ट्रोक. घुटना टेक और सिक्सर देख पुल केला पॅरलल स्ट्रोक. चेंडूला पाठवून दिला स्क्वेअर लेग सीमा पार. सौरभ पाटीलच्या बॅटमध्ये आणखी एक षटकार. काय जबरदस्त बॅटिंग सौरभ पाटीलच्या माध्यमातून. स्विशिटचा प्रयत्न केला, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मी म्हणेन की प्रयत्न जबरदस्त होता, कारण त्या दिशेने चांगले स्ट्रोक देखील आले होते आणि नक्कीच सौरभ पाटील त्यासाठी ओळखला जातो. मिडल ऑर्डरमध्ये भरपूर चांगली बॅटिंग आहे सौरभ पाटीलला माहीत आहे आणि सुरुवातीच्याच ओव्हरपासून सौरभ पाटीलचा बोलबाला राहिलाय. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग. सोडून दिला चेंडू, लॉंग स्टॉप एंडला चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आणि चेंडू हुलकावणी देतोय, सीमा पार जातोय, येतोय नशिबाचा चौकार. खोललाय वाईट +4 5 धावा. आणि नक्कीच एक सांगेल, नाकामयाब लोग दुनिया की डर से अपने फैसले बदल देते हैं और कामयाब लोग अपने फैसले से पूरी दुनिया बदल देते हैं. यावेळी आडपा पाटणा क्रॉस बॅटर अक्रॉस द लाईन बैठक खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल प्रयत्न होता. वेग आहे, प्रचंड वेगाने गोलंदाजी साकारतोय, त्या वेगाला कल्पकतेने उत्तर द्यायचं असतं आणि नक्कीच ते पाहायला देखील मिळालं. सौरभ पाटीलच्या माध्यमातून कुठेतरी अटॅकिंग क्रिकेट सुरू आहे आणि ते देखील हेरलंय संदेशने. गोलंदाजीमध्ये स्पीड बकर लावावा लागेल. यावेळी पुश अँड कोच सेन्सिबल क्रिकेट, चांगली बॅटिंग. सफलता एक दिन में नहीं मिलती, लेकिन एक दिन जरूर मिलती है. सौरभ पाटीलला माहिती आहे हे षटक चांगल्या दृष्टिकोनात आपण बॅटिंग केली आहे आणि या चेंडूवर एक सिंगल आली, सन्मान दिला गोलंदाजाचा, नक्कीच सन्मान करतोय. आणि हेच क्रिकेट आहे मित्रांनो, चांगल्या चेंडूंचा सन्मान आदर करणं खूप गरजेचं आहे. खराब चेंडूला सीमारेषा पलीकडे पाठवणं गरजेचं आहे.
आणि त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर 12 चेंडूमध्ये तब्बल 27 धाबा आल्यात. पहिलं षटक जर विचार केला तर 5 चेंडूंचं होतं, 5 धाबांचं होतं, माफ करा. आणि त्यानंतर 22 धाबा. वापसी, कमबॅक जबरदस्त. तर नक्कीच वडवली टीमने 2 षटकांसाठी 10 मिनिटांचा कालावधी खर्च केला. प्रॉपर टायमिंगनुसार चालतोय वडवली संघ. नक्कीच कौतुक करेन. गोलंदाज संतोष येतोय. नेक्स्ट बॉल. सेन्सिबल क्रिकेट, चांगली बॅटिंग, स्ट्राईक रोटेट करतोय. नितीन होते तिथे. चेंडूला उचललं, फेकलं दरम्यान दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक धाव जोडली गेली. योगेश्वर ऑन स्ट्राईक. योगेश्वरने एक चेंडू पेस केलाय. योगेश्वरच्या बॅटमधनं आतापर्यंत कोणतीही धाव पाहायला मिळाली नाही. अकाउंट अजूनही ओपन केलेला नाही आहे. परंतु दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर सौरभ पाटीलने 8 चेंडूमध्ये 19 धावांची इनिंग आपल्या टीमसाठी साकारली आहे. एका बाजूने अटॅक तर दुसऱ्या बाजूने सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. एन के स्पोर्ट्स खांडवा टीमच्या वतीनं यावेळी पूल करायचा होता. चेंडू खाली राहतो परंतु पंच उमेश केने सर आम्हाला सांगतायत हा चेंडू वाईड आहे. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर फेकला होता चेंडू. संतोष व्हेरिएशनसाठी जाणला जातो. या टीमचे कॅप्टन राहुल भंडारी यष्ट्यांच्या मागं मास्टर ब्रेन, एक जबरदस्त व्यक्तिमत्व. खोदून काढला या चेंडूला. चांगला चेंडू. पुलर लेनचा परफेक्ट यॉर्कर करतो या चेंडूला. संतोषला आपण पाहतो तिसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्लेची पाबंदी हटवली गेली आणि पॉवर प्ले नंतर आता आपण क्षेत्ररक्षण खुलं झालेलं पाहायला मिळते. अनेक प्रेक्षक वर्ग नक्कीच वडवली टीमचे जोडली जातील. हा सामना जर ते विन झाले तर दुपारच्या सत्रामध्ये त्यांच्या देखील संघाच्या पाठीराख्यांची अमाप गर्दी इथे जमणार असेल. संतोष वन्स अगेन लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप्स. आपली जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न सौरभ पाटीलसाठी नक्कीच सुवर्ण संधी होती, कारण चेंडू मारण्या योग्य होता परंतु बॅट आणि चेंडूमध्ये कोणते कनेक्शन पाहायला मिळत नाही. डॉट बॉलची समाप्ती. 3 चेंडू झालेत. धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली आहे. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन दिलं गेलंय तिथे. आय थिंक केतन होते तिथे आणि केतन जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत सौरभ पाटीलच्या बॅटमधनं एक धाव जोडली जाते. धावसंख्या 1 बाद 31 वर 4 चेंडू झाले तिसऱ्या षटकातील. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं श्रद्धांजली चषक 2025च्या वतीनं सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. योगेश्वर स्वीट शीट खेळण्याचा प्रयत्न. योगेश्वरचा खेळ थोडासा खराब राहिलाय, कारण विचार केला तर त्याच्या बॅटमध्ये मिडलमध्ये कोणताही चेंडू आतापर्यंत लागलेला नाहीये. त्याला देखील थोडासा कमबॅक करावा लागेल, कारण इन्फॉर्म बॅटर सौरभ पाटील मैदानाच्या आतमध्ये चांगली इनिंग साकारतोय. 10 चेंडूंचा सामना केलाय. 200च्या स्ट्राईक रेटना 20 धाबा बनवल्यात. अंतिम बॉल. पंच आमच्याकडे बोलले. उमेश केने सरांचा इशारा आलाय. वाईट बॉल पाहायला मिळतोय. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये भर. 33 धाबा धाव फलकावर. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. बॅटची कडा लागली तिथे. पंच नक्कीच आम्हाला सांगते बॅट कट आहे की उमेश सर? बॅट कट आहे. एक धाव जोडली जाते. इनफिल्डमध्ये चेंडूला पकडलाय आणि तोपर्यंत सौरभ पाटीलच्या बॅटमधनं एक धाव येते. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धाबा. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 22 धाबा खर्च केल्या. पहिलं षटक 5 धाबांचं होतं. त्यानंतर या षटकामध्ये जखडून आणि बांधून ठेवलं. वापसी होते. 7 धाबा या षटकामध्ये देखील आल्या. कोणती विकेट येत नाहीये. डीप बॉलर आय थिंक नितीन येतोय. लेफ्ट आर्मर आहे आणि 2 लेफ्ट आर्मर आपण पाहतोय. संतोष देखील लेफ्ट आर्म मीडियम पेसर गोलंदाज आहे. नितीन देखील मीडियम पेस लेफ्ट आर्मने गोलंदाजी करू शकतो. स्विंग नक्कीच करण्याची क्षमता आहे चेंडूला. आणि नितीन एक अष्टपैलू क्रिकेटर आहे. आपण कदाचित सलामीला देखील नितीनला पाहू शकतो. विस्फोटक फलंदाज आणि
चांगला भेदक गोलंदाज आहे. चौथं षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडू फेकण्यासाठी नक्कीच नितीन सज्ज होतोय. कोंढेरी एंडकडनं लेफ्ट आर्म राऊंड द स्टम्प्सने पंचांच्या डाव्या बाजूने नितीन पहिला चेंडू घेऊन अप ट्रॅकर सौरभ पाटीलसाठी मोकळा श्वास. प्रेशर रिलीज होता. डीप मिड विकेटला पाठवून दिला बॉलला. अंततः सौरभ पाटीलच्या बॅट मधनं सिक्सर पाहायला मिळतोय. कुछ मिलेगा जिंदगी में जब आप किस्मत से ज्यादा मेहनत पर विश्वास करोगे. आणि मेहनत मैदानाच्या आतमध्ये केली आहे सौरभ पाटीलने. काय कमालीची बॅटिंग. 12 चेंडूंचा सामना केला. 12 चेंडूमध्ये तब्बल 27 धाबा बनवल्यात. धावसंख्या 3.1 षटक आणि 40 धाबा धावफलकावर. गुडघा टेकून बैठक केल्याचा प्रयत्न. चांगली वापसी झाली आहे. धावसंख्येवर स्पीड ब्रेकर लावावा लागेल नितीनला देखील, कारण संतोषने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर सँडीचं अप्रतिम षटक राहिलं. मात्र 5 धाबा खर्च करून एक मोठा मासा आपल्या जाल्यामध्ये अडकवला निखिलच्या स्वरूपात. न्यू बॅटर योगेश आला. योगेश थोडासा मात्र स्ट्रगल करतो. यावेळी बॅटच्या रडारमध्ये शॉर्ट आर्म पुलचा फटका पाठवून दिला स्क्वेअर लेग सीमारेषच्या बाहेर. हा ह्यूज अँड मॅक्सिमम सौरभ पाटीलच्या बॅटमधनं षटकार. ये बात हवाओं को बताए रखना, रोशनी होगी चिरागों को जला के रखना. लहू देखकर जिसकी हिफाजत हमने की, ऐसे तिरंगे को सदा दिल में बसाए रखना. आणि नक्कीच कुठेतरी इथे संघर्ष वडवली टीमचा पाहायला मिळतोय. बॅटिंग चांगली होते. सौरभ पाटीलने नक्कीच दमदार सुरुवात करून दिली आहे. जय गावदे व खांडबळ टीमला. शंखनाद फुंकलाय. वादळ घोंघावत आहे सौरभ पाटीलच्या नावाचं. चेंडू हरवला फुटला तर नवीन चेंडू देण्यात येईल, लक्षात घ्या. सर्व संघांसाठी ही सूचना असेल. तीन पूर्णांक 3 षटक कंप्लीट झालेत आणि 46 धाबा. अजून 3 चेंडू फेकायचे बाकी आहेत. या 3 चेंडूवर किती मोठे फटके येतील. सौरभ पाटीलची वापसी होईल का. सौरभ पाटीलला तंबूच्या आश्रयामध्ये पाठवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील का. काय घडेल काय बिघडेल. येणारे काही चेंडू नक्कीच आपल्याला सांगून जातील. जसं दुपारचं सत्र मार्गस्थ होईल तेव्हा अमाप प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेसाठी नक्कीच येईल. यावेळी स्टेप आउटचा वापर केला होता तिथे, परंतु फुटवर्क चांगलं होतं. बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन पाहायला मिळालं नाही. आणि मात्र एक धाव येते. बॅटच्या स्वरूपात आहे का पंच, लेग बाईच्या स्वरूपात आहे. ही धाव नक्कीच सौरभ पाटीलला मिळणार नाही. स्ट्रायकिंग इनवर योगेश्वर थोडासा स्ट्रगल करतो योगेश्वर, कारण 3 चेंडू पेस केले, 2 धावा बनवते योगेश्वरने. दुसऱ्या बाजूने 15 चेंडूमध्ये 33 धावा सौरभ पाटीलच्या बॅटमधून आल्यात. नेक्स्ट बॉल नितीन स्ट्रगल करत होता. राहुल भंडारी चेंडू खाली येतोय. झेल कॅरी करता आलेला नाहीये. दुसरा धक्का लागला असता.
धावसंख्या धावफलकावर 48 48 धाबा. अंतिम चेंडू चौथ्या षटकातील शिल्लक आहे. पुन्हा एकदा नितीन बॉलिंग ट्रॅकवर अंतिम चेंडू घेऊन सज्ज होतो आहे. स्ट्रायकर एंडवर इन्फॉर्म बॅटर सौरभ पाटील. रन मशीन आहे जय गावदेव खांडबाल संघासाठी. समोरच्या दिशेने फटका फसलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक येतोय आणि आणखी एक चूक घडतीये मैदानाच्या आतमध्ये. कॅचेस विन द मॅच असं म्हटलं जातं, परंतु कुठेतरी चुका घडल्यात मैदानाच्या आतमध्ये. मोठी विकेट होती. सौरभ पाटील सारखा स्टार बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना अशी चूक होणं अपेक्षित नसेल. खूप मोठी चूक. आणि नक्कीच काल प्रथम चव्हाणने देखील सांगितलं की रोहित शर्माचा देखील झेल सुटला होता अगेन्स्ट श्रीलंकाच्या विरुद्ध आणि त्यानंतर त्याने 264 धावा बनवल्या. धावफलकावर धावांची टोटल 49 झाली आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त. आणि नक्कीच अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया तो देखील सामना नक्कीच सांगेल. ग्लेन मॅक्सवेलचा देखील झेल सुटला, त्यानंतर त्याने तब्बल द्वितीय शतक कंप्लीट केलं. डबल सेंचुरी कंप्लीट केली आणि अफगाणिस्तानच्या मुखातून तो सामना काढून घेतला होता. त्यानंतर त्यांनी विश्वचषक देखील जिंकला होता ऑस्ट्रेलियाने. एक झेल किती महत्त्वाचं असतं त्याचं नक्कीच आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे. यावेळी देखील मिस टायमिंग स्ट्रोक. एक मात्र धाव तिथे जोडली जाते. स्ट्रायकिंग एंडवर सौरभ पाटील. गोलंदाज संदेशला आपण संतोषला आपण पाहतोय. लेफ्ट आर्मर चांगला वेगवान गतीचा गोलंदाज आहे. मीडियम पेसर आहे. पाच चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. फर्स्ट इनिंग इन अ प्रोग्रेस. समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाठवून दिला. साइड स्क्रीनला धमाका देतोय सौरभ पाटीलच्या बॅटमध्ये. वन मोर सिक्सर. यानंतरची बिग बॅटल साबिंद्रा अगेन्स्ट किरवली. दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस साठी आपण या. सफल होऊन जागा बनवली. काय जबरदस्त फटका. लांबी आणि उंची चेंडूला पाठवून दिला सीमारेषा पलीकडे. सौरभ पाटीलच्या बॅटमधून येतोय सिक्सर. किसोमा जास्त वेळ डीजे वाजवू नका, कारण चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. 47 47 धाबांवर खेळतोय सौरभ पाटील. आपली फटका थोडासा फसलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव कंप्लीट करतील का? ही चुकी करतील का? आणि नक्कीच कुठेतरी ती दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. काय जबरदस्त ताळमेळ दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळतोय. 49 49 धाबांवर वैयक्तिक सौरभ पाटीलची इनिंग राहिली आहे. एकदा सौरभ पाटीलसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. एकतर्फी किल्ला लढवलाय जय गावदेव खांडवळ टीमसाठी. 65 धाबा धावफलकावर एका गडेच्या मोबदल्यामध्ये 4.4 षटक आतापर्यंत कंप्लीट झालेत. 5वा चेंडू घेऊन संतोष पुन्हा एकदा. यावेळी घुटना टेक और सौरभ पाटील का अर्धशतक देख. चेंडूला पाठवून दिला सीमारेषा पलीकडे सिक्सर साठी. आज एकदा बॅट वरती करा सौरभ पाटील. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झलकावलंय सौरभ पाटीलच्या बॅटमधनं. धावांचा वर्षाव झालाय. जबरदस्त इनिंग. पैसा वसूल मॅच या सकाळच्या पहिल्याच बॅटल मध्ये आपला पाहायला मिळते. दरम्यान शुभागमन होतोय सन्माननीय आदरणीय श्री अभिमन्यू पांडुरंग पाटील साहेब. प्लीज वेलकम. लास्ट गो. यावेळी अंतिम चेंडू चांगला राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती.
फर्स्ट इनिंग समाप्त झाली. पहिल्या इनिंगमध्ये तब्बल बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर 71 धावा बनवल्या आणि बॅटिंग का स्वीकारली याचं नक्कीच प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पेश केलं. 71 धावा बनल्यात. 30 चेंडूमध्ये आता वडवली टीमला बॅटिंग करताना 72 धावांचं लक्ष असेल. थँक्यू सो मच. किरवली टीमचा कॅप्टन आणि साबिंद्रा टीमचा कॅप्टन चला नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे. अवघ्या 1 मिनिटाचा कालावधी मी आपल्याला देतोय. 1 मिनिटाच्या आत जर कॅप्टन उपस्थित झाले नाही तर नक्कीच 2 धाबांची पॅनल्टी आकारण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन चला यायचं किरवली टीम आणि साबिंद्रा टीम. कॅप्टन्स पाठवा लगेच कारण फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली आहे आणि सेकंड इनिंगमध्ये आपल्याला नक्कीच वडवली टीम बॅटिंग करताना पाहायला मिळेल. तब्बल कांडवट हॅलो 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 तर नक्कीच किरवली टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. साबिंद्रा टीमच्या कॅप्टनला आपण अवघ्या 2 मिनिटांचा कालावधी देतोय. 2 मिनिटांमध्ये जर आले नाही तर कंपल्सरी त्यांना 2 धावांची पॅनल्टी आकारण्यात येईल. तोपर्यंत जाऊयात मॅचच्या दिशेने. एक जबरदस्त रोमांचक सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. श्रद्धांजली चषक 2025चा हा थरार राजे छत्रपती क्रीडांगणावर हा सामना खेळवला जातोय. या कल्याण विभागातील एक जबरदस्त क्रीडांगण म्हणून ज्याची ख्याती आहे. या पंचकृषीमध्ये एक क्रीडांगण ओळखलं जातं. स्टेडियम सारखी नक्कीच आपल्याला कुठेतरी ती जाणीव होते की आपण स्टेडियममधनं ही मॅच पाहतोय. कारण चौफेर बाजूला झाडे देखील आहेत. चौफेर बाजूला ते रिंगण आहे आणि त्या रिंगणाला कुठेतरी चार चांद लावण्याचं काम, या क्रीडांगणाला रंगरंगोटी देण्याचं काम जालिंदर दादांनी केलंय. मंडप डेकोरेटर्स आणि नक्कीच आमच्या आवाजाची काळजी घेते संपूर्ण स्पर्धेमध्ये DJ NS ऑडिओ, नितीन मोगरे साहेब आणि जबरदस्त क्वालिटी आहे साऊंडची. त्यासोबत जी स्पर्धा आपण लाईव्ह पाहताय ही इव्हेंट ही वाहिनी नक्कीच यूट्यूबवर आपण पाहू शकता. सर्च करा श्री इव्हेंट. आपल्याला विविध इव्हेंट्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील. टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा असो किंवा शर्यतींचे जंगी सामने असो त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. लग्न समारंभ, हल्दी समारंभ सर्व इव्हेंट ते कव्हर करत असतात. तर मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. एसट्यांच्या खाली पाणी टाकायचे कारण एसट्या तिथे प्रॉपर सेट होत नाहीत.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सँडी आणि अजय चव्हाण एक मोठा फलंदाज आहे. सँडी मध्ये देखील तेवढी क्षमता आहे, घातक फलंदाज आहे, घातक ऑलराऊंडर आहे. वडवली टीमचा चांगली फाईट देतील कारण अजून विष्णू उर्फ अविनाशचं येणं बाकी आहे, राहुल भंडारीचं येणं बाकी आहे, केतनचं येणं बाकी आहे, नितीनचं येणं बाकी आहे. बॅटिंग मध्ये भरपूर डेप्थ आहे. लांब लचक बॅटिंग लाईनअपने वडवली संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. गोलंदाजीमध्ये नक्कीच चुका झाल्या कारण सौरभ पाटीलचं तुफान मैदानाच्या आतमध्ये आलं होतं. पहिला चेंडू जयेश बॅटची इनर आहे, चांगला चेंडू, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता. पहिला चेंडू डॉट येतोय. जयेश जोशी वेगवान गतीचा गोलंदाज आहे. दोन बंधुराजे आहेत नक्कीच या संघामध्ये, जयेश जोशी आणि जितेश जोशी. दोन्ही नामांकित क्रिकेटर आहेत, विस्फोटक खेळाडू आहेत दोन्ही. पहिले षटक, दुसरा चेंडू पुन्हा एकदा जयेश. फुलटॉस समोरच्या दिशेने जाल्यामध्ये अडकवलाय, सोपा सरळ साधा झेल टिपलाय. दुसऱ्या चेंडूवर पहिल्या विकेटचं पतन झालंय, सँडीला परतावा लागताय. तर नक्कीच मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभते. लक्ष्मणजी सुतार साहेब, माझी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच सांगोडे कोंडेरी, त्यांच्या समवेत विलासजी पाटील साहेब आणि एक दर्यादिल इन्सान नामदेवजी पाटील साहेबांचं देखील ते शुभागमन झालंय. सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. सन्माननीय आदरणीय गोविंदजी कचरू सुतार साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत मोहनजी सुतार साहेब, अभिमन्यू पाटील साहेब आणि एक प्रमुख अतिथी देखील ते उपस्थित आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये केतन आलाय. सांगोडे कोंढेरी बासुंद्री येथील सर्व मान्यवर इथे उपस्थित असतील तर त्यांनी प्लीज व्यासपीठावर या. यामध्ये फुलटॉस होता परंतु बॅटवर आला नाही. बाईच्या स्वरूपात एक धाव घेतली जाते. नक्कीच पंच आम्हाला सांगतायत मान्यतापूर्वक असे पंच. हितेश जे कोहली साहेब आहेत उरणवरनं आलेत, सामन्याचा आनंद घेत आहे. खूप लांबवरनं ट्रॅव्हल करून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपण इथे पोहोचलात. आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत या सांगोडे गावाच्या मायनगरीमध्ये. क्रिकेटची मायनगरी आहे, मोहनगरी आहे. आपली प्रॉपर संपर्क नाही बॅटमध्ये. मेच टायमिंग स्ट्रोक अलॉंग द कार्पेट, मैदानला गुदगुल्या करतोय चेंडू. अजय चव्हाणच्या बॅटमधनं एक धाव येते. सामना नक्कीच सुरू राहील. दरम्यान आपण टॉस देखील करतोय. साविंद्रा टीमला 2 धावांची नक्कीच पेनल्टी लागेल कारण आपण उशिरा रिपोर्टिंग केली. सामना सुरू ठेवायचा आहे. नक्कीच आम्ही टॉस करून घेतोय. तर विनंती करतोय उपस्थित मान्यवर विलासजी पाटील साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. या प्रथमतः आपण टॉस करून घेऊ. श्रद्धांजली चषक आणि 2025 अशा 2 नाण्याच्या बाजू आहेत. $2025 लेट पण थेट साविंद्रा संघाने टॉस जिंकला. मी मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. टॉस जिंकलाय साविंद्रा टीमच्या कॅप्टननं. प्रथम 5 षटकांची मॅच मित्रा, टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करा. थोडंसं आपण उशिरा केलात परंतु काही हरकत नाही, चांगला खेळ आपल्या माध्यमातून होईल. समोर किरवली संघ, या संघाविरुद्ध या सीझन मध्ये आपली फाईट झाली आहे का? या सीझन मध्ये नाही पण मागचे 2-3 वर्षात आमचा एकदा झालेला सामना तेव्हा हरवलेला होता. म्हणजे डॉमिनेट केलं किरवली संघाने. त्या
रिव्हेंजचा प्रयत्न नक्कीच असेल आणि 5 षटकामध्ये कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? अंडर 50 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल. तर आयोजनाविषयी 2 शब्द आपण काय सांगाल? खूप चांगलं आहे मैदान आणि आयोजन पण खूप चांगलं केलं आणि आम्हाला खेळाची संधी दिली त्याच्याबद्दल अभिनंदन आहे. नक्कीच बेस्ट ऑफ लक तुम्हाला. तर टॉस आपण हारला तर प्रथमतः बॅटिंग करायची आहे. जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? रक्षण असतं. क्षेत्ररक्षण असता. विरुद्ध बाजूने निर्णय लागलाय कुठेतरी प्रथमतः बॅटिंग करायचंय. मनाविरुद्ध डिसिजन आहे. संघामध्ये काही चेंजेस पाहायला मिळेल का? नाही तोच संघ. तोच संघ आहे. तुफानी फॉर्ममध्ये होता. आताच नुकतीच झाली स्पर्धा आई कालुबाई चषकामध्ये गोरख दिगाडकर यांची बॅटिंग खूप चांगली राहिली. परंतु दत्ता दिगाडकर थोडंसं फॉर्ममध्ये येणं किती गरजेचं असेल? भरपूर गरजेचं आहे कारण की ओपनर आहे आमचा, तो ओपनर फॉर्ममध्ये पाहिजेच. नक्कीच विकेट किपर बॅटर दोन्ही बंधुराजांची जोडी जेव्हा चालेल तर या टुर्नामेंटमध्ये नक्कीच मजा येईल. बेस्ट ऑफ लक. या आयोजनाविषयी आपण 2 शब्द काय सांगाल? आहे नाही आयोजन तर खूप छान आहे आणि मैदान पण एकदम पॉवरफुल केलं आहे खेळासाठी. नक्कीच धन्यवाद. दोन्ही कॅप्टनचं खूप खूप धन्यवाद. आपण उपस्थित राहिलात. तर बेस्ट ऑफ लक देतोय आणि जाऊया तोपर्यंत मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच. बारावा प्रतिनिधी इथे उपस्थित आहे. कॅप्टन या प्लीज. कॅप्टन या. मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका राहुल भंडारी. कारण चेक आपण केले ऑफिशियल पंच इथे आहेत उपस्थित. 12वा प्रतिनिधी देखील आहे. तरी सुद्धा आम्ही कॅप्टनला बोलावतोय. कारण लगेच या. 1 मिनिटाचा कालावधी फक्त आपल्याला दिला जातोय. क्लिअरली आपल्याला सांगितलं जाईल. कारण मान्यतापूर्वक असे पंच आहेत आणि पंचांच्या मान्यतेनुसार हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. थँक्यू. तर क्लिअर डिसिजन कॅप्टनपर्यंत देखील पोहोचवला गेलाय. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर कोणती मानसिकता रन घेण्याची नव्हती. कारण वॉर्मअप करत होता बॅटर तिथे. आणि तो डिसिजन नक्कीच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. क्लिअर डिसिजन आहे. फेअर आहे आणि नक्कीच ती धाव गृहीत धरली जाणार नाही. थँक्यू सो मच. धावफलकावर धाबांची टोटल. पहिलं षटक समाप्त. 6 वर 1 बाद. असंच काहीतरी चित्र फर्स्ट इनिंगमध्ये देखील पाहायला मिळालं होतं. 5 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये. 1 गडी बाद झाला होता. सेम इक्वेशन पाहायला मिळत आहे. परंतु इथून सौरभ पाटीलचं ते अर्धशतक आलं होतं. अजयच्या बॅटमधनं तशा धाबा येतील का? एका कॅलिबरीचे, एका कॅटेगरीचे आणि एका मेरिटचे ते 2 खेळाडू आहेत. सौरभ पाटील, अजय चव्हाण एक समान खेळाडू आहेत. परंतु सौरभ पाटीलने चांगली बॅटिंग केली. अजयला करावी लागेल. शॉर्ट अंपुलचा फटका बसलाय का? क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. अजयची खेळी मात्र समाप्त होतीये.
चांगली गोलंदाजी जखडून ठेवलाय वडवलीच्या बॅटर्सला. 6 वर 2 बाद अशी सध्याच्या घडीला परिस्थिती अडचणीत सापडलाय जय नारायणदेव वडवली संघ. न्यू बॅटर अविनाश येतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी स्लॉग स्वीप केल्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. यावेळी देखील शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय. 4ही मुंड्या चित केल्या अविनाशला. जबरदस्त तो भेदकता गोलंदाजीमध्ये विविधता पाहायला मिळते निखिलच्या माध्यमातून. निखिलने बॅटिंगमध्ये नक्कीच निराश केला आपल्या संघाला, परंतु गोलंदाजीमध्ये जबरदस्त गोलंदाजी. 3 चेंडू फेकले. 3 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवर विकेट आणि सलगचे 2 चेंडू निर्धाव आलेत. राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. शॉर्ट आर्म बॉल अविनाशच्या बॅटमधनं सक्सेसफुल स्ट्रोक पाठवून दिलं बॉलला. इरादे स्पष्ट केलेत. षटकार ठोकलाय. थँक्यू सो मच. मनगटी फटक्यांसाठी जाणला जातो अविनाश. मिडल ऑर्डरमध्ये भरपूर डेप्थ आहे वडवली टीमच्या. आणि आणखी एक फलंदाज येणं बाकी. अजून नितीन आहे या बॅटिंग ऑर्डरमध्ये. दरम्यान फटका फसलाय का? मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय. कोणत्या प्रकारची चूक घडली नाहीये. 1 मोर विकेट डाऊन लागणारा धक्का क्रमांक 3 जय नारायणदेव वडवली टीमला. न्यू बॅटर संदेश येतोय. आक्रमक फलंदाज आहे. पिन चिटिंग पॅरलल स्ट्रोक साठी ओळखला जातो. पहिल्याच बॉलवर पुल करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नव्हते तिथे. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जातोय, चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि तोपर्यंत एकच धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावफलकावर धावांची टोटल आता झाली आहे 2 षटकांची समाप्ती. 13 धावा आणि 3 विकेट्स तब्बल गमावल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्ले पूर्णतः जय गावदेव खांडवळ टीमच्या नावावर राहिलाय. या क्षणाला सौरभ पाटीलने चांगली बॅटिंग केली होती, परंतु या क्षणाला चांगली गोलंदाजी जय गावदेव खांडवळ टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावफलक मोठ्यात मोठा उभारलाय. तब्बल 71 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आणि 72ची गरज असताना काय जबरदस्त गोलंदाजी. 12 मध्ये 13 बनवल्यात. 3 विकेट्स गमावल्या त्या धावा बनवण्यासाठी. 18 चेंडू तब्बल 59 धावांची गरज आहे जय नारायणदेव प्रतिष्ठान वडवली टीमला. दरम्यान प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे. सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत मान्यवरांचं. या आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल नक्कीच आयोजकांच्या वतीनं श्रद्धांजली चषक 2025च्या वतीनं नक्कीच आपला आभार व्यक्त करतोय. जयेश जोशी पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. डायरेक्ट हिटची संधी होती तिथे, परंतु जयेशने शेवटच्या क्षणाला स्वतःला रोखून धरला, संयम ठेवला. कारण डायरेक्ट हिट जर लागला नसता तर अतिरिक्त धावा मिळाल्या असत्या, स्ट्राईक देखील रोटेट झाली असती. आणि विचारपूर्वक गोलंदाजी सहनशीलता असणं क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. ते जयेश जोशीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी जबरदस्त चेंडू वेगाने कल्पकतेला कुठेतरी उत्तर द्यायचं असतं कल्पकतेने वेगाला, परंतु चांगली गोलंदाजी जयेश जोशीच्या माध्यमातून आणि संपूर्ण जय गावदेव खांडवळ टीमच्या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते.
सेकंड स्पेल मध्ये आपण जयेशला पाहतोय. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न केतन होता तिथे आणि केतनला मात्र परतावं लागतंय. आणखी एक मोठा धक्का लागलाय जय नारायण प्रतिष्ठान वडवली टीमला. लागणारा धक्का क्रमांक 4. दरम्यान इथे शुभागमन होतंय. ग्रुप ग्रामपंचायत सांगोडे कोंढरीचे माजी सरपंच बालरामजी पावशे साहेबांचं शुभागमन होतंय. सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आपण पाहताय श्रद्धांजली चषक 2025 जबरदस्त टुर्नामेंट आहे. दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि या पावशे साहेब आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू त्यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या कुठेतरी हातातून चेंडू निसटतोय. जीवनदान दिलं जातंय वडवलीच्या बॅटरला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय साहिल. साहिलचा अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या तिसऱ्या षटकातील 4 चेंडू संपलेत आणि 15 धाबांवर जाऊन पोहोचली आहे. 4 विकेट्स गमावल्यात वडवली टीमने. आप ट्रॅकर बॅटची एज लागली आहे परंतु चेंडू खाली राहिला. दरम्यान सन्माननीय आदरणीय या परिसरातील एका यंग डॅशिंग पर्सनॅलिटी ग्रुप ग्रामपंचायत सांगोडे कोंडिरीचे माजी सरपंच साहेब बालरामजी पावशे साहेबांचं इथे शुभागमन होत आहे. सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील. लांब वरनं खेळण्याचा प्रयत्न पंचांचे दोन्ही आज समांतर कारण चेंडू अवांतर पाहायला मिळतोय. अवांतर धाबेनेशी धाव फलकावर धाबांची टोटल आता धाबून पोहोचली आहे. टोटल 16 धाबा. आमच्या समेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये मिस्टर विकास पाटील विके आहेत. टॅलेंटेड क्रिकेटर आहेत आणि चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून राहिलं आहे. समोरच्या दिशेने फ्लॅटेड स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक होता आणि सोपा झेल पकडता आलेला नाही. आणि क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहत असतो की कधी कधी सोपा झेल देखील टिपता येत नाही परंतु कठीणातला कठीण झेल देखील कधी कधी क्षेत्ररक्षक कॅच करतात. हे क्रिकेट आहे. पूर्णपणे अडचणीत सापडलाय जय नारायणदेव प्रतिष्ठान वडवली संघ. या क्षणाला कमबॅक करता येईल का? तर नक्कीच मान्यवरांची उपस्थिती लाभली. विजयजी चंदगीर साहेब समाजसेवक टिटवाला आणि त्यांच्या समेत विशालजी चौधरी साहेब बापगावचे प्रसिद्ध उद्योजक या दोन्ही मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे. त्या मान्यवरांचं नक्कीच मी सहर्ष आणि मनपूर्वक आभारी आहे. या स्पर्धेमध्ये आपण आला त्या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपली मौल्यवान वेळ या स्पर्धेसाठी दिली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. वाईट चेंडू दरम्यान वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. एक्झिक्युशन प्रॉपर पाहायला मिळतोय कांडवल टीमचा कारण रूम दिला जात नाहीये. रडारपासून बाहेर ठेवला जातो चेंडू भले एक वाईड येईल. आणि यावेळीस पुढचा दरवाजा रोखून धरलाय पण तू मागच्या दरवाजातून चोरी झाली आहे. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक मोठा धक्का लागलाय वडवली टीमला. मैदानाच्या आतमध्ये संतोष येतोय. अष्टपैलू क्रिकेटर. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळी आणखी एक
आणि किक बेला यशने वाकवल्या. 1 मोर विकेट डाऊन. लागोपाठचा धक्का क्रमांक दुसरा आणि सांघिक लागलेल्या संघाला तब्बल 6वा झटका. थँक्यू सो मच. तर नक्कीच चालू असलेल्या मॅचचा विजेता संघ आपण कुठे जायचं नाही, कारण किरवली बनाम साबिंद्र असा सामना होणार आहे आणि त्या सामन्यातील विनर संघ आपल्याशी खेळणार आहे. यावेळेस खराब चेंडू आहे. लॉंग स्टॉप एंडला जाईल का चेंडू? वाईट चेंडू. वाईट +1 2 धाबा जोडल्या जातील. खराब चेंडू होता. वेगवान गतीने नक्कीच हाताळला होता, परंतु लाईन आणि लेंथ जोपासणं खूप गरजेचं असतं. 10 चेंडू 52 धावांची गरज आहे. फिंगर रोल केले. गती परिवर्तन. चांगला चेंडू वापसी पाहायला मिळते. 9 चेंडू आणि तब्बल 52 धावांची गरज आहे. तीन पूर्णांक 3 चेंडू समाप्त झालेत आणि टायमर संपला 20 मिनिटांचा. आता नक्कीच यानंतरच्या ओव्हरमध्ये आपल्याला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये येताना दिसेल. दरम्यान चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने आता धावफलक पुढे जात आहे. इनफिल्डमध्ये घ्यायचं आहे. एक अतिरिक्त 4 खेळाडू फक्त आता आपल्याला आउटफील्डमध्ये पाहायला मिळतील, कारण कंपल्सरी आपण 20 मिनिटं दिली होती 4 षटकांसाठी आणि 4 षटकं आता 20 मिनिटांच्या आत समाप्त झाली नाही. लगेच पंचांनी टायमर चेक केला. षटक समाप्त. षटक समाप्तीच्या अखेरीस धावफलकावर धावांची टोटल आता जाऊन पोहोचली आहे 25. अंतिम षटक आणि 4 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये आता पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. तटस्थ डिसिजन, तटस्थ भूमिका नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून संपूर्ण साईका दिवाना क्रिकेट क्लब टीमच्या वतीनं, कारण त्यांना माहिती आहे टाईम आज खूप महत्त्वाचा असेल आपल्यासाठी. यावेळी चांगला चेंडू अलॉंग दी कार्पेट काव शेपमध्ये हा फटका. वाईड इस्ट लॉंगरला क्षेत्ररक्षक होता. चेंडूला उचलेल फेकेल दरम्यान एक धाव येते. पुढचा चेंडू. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. फिंगर रोल केले होते. फुलटॉस चेंडू होता, परंतु बॅटवर आला नाही. स्वतःला यॉर्क करून घेतलं फलंदाजाने. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी बॅटची एज लागली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु 1 बाउंड चेंडूला गॅदर करताय. कोणती धाव येत नाही. निर्धाव चेंडू. सामना संपूर्ण संपलाय. या सामन्यामध्ये मजा नाही, कारण एकतर्फी सामना जय गावदेव खांडवल टीमच्या नावावर राहिलाय. जबरदस्त बॅटिंग सौरभ पाटीलची राहिली. अंतिम षटकामध्ये जितेशला आपण पाहतोय.
एक चेंडू आता शिल्लक असेल. लास्ट गो. सामना संपलाय, पूर्णतः काबीज केलाय. तरोज झुकलेला दिसतोय कांडवल टीमच्या दिशेने. यावेळी मात्र उंच उडालाय चेंडू. विकेट येईल का अंतिम चेंडूवर? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन जय गावदेव. खांडवल टीम हार्ड अँड बॅड लक, टफ लक. जय नारायणदेव प्रतिष्ठान वडवली टीम. चांगला खेळ झाला नक्कीच, परंतु कुठेतरी चुका घडल्या आणि या चुका सुधारण्याचा प्रयत्न पुढच्या स्पर्धेमध्ये आपण कराल अशी नक्कीच सदिच्छा भेट आपल्याला देतोय. जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. नो डाऊट दॅट अबाउट ज्या फलंदाजाने जबरदस्त बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना तब्बल पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या. 21 चेंडूंचा ज्या फलंदाजाने सामना केला आणि 21 चेंडूमध्ये तब्बल या स्पर्धेतील पहिला अर्धशतक झलकावत 55 धावा बनवल्या आणि सौरभ पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. डीजे